नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी पाठ 13वा थोडं भारनियमन करूया या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. प्रश्न पहिला, काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. आदर मनात तुडूंब भरून आल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो, गहिवरलेपणा उन्हावून नुसती औपचारिकता उरते. मैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि ज्यादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. लेखकाच्या मते भारनियमन केल्यास त्या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. प्रश्न दुसरा, पाठातील उदाहरणे शोधा. शब्दांशिवाय मानलेले आभार. स्पर्शाने ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो. कटाक्षाने आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. प्रश्न तिसरा, चूक बरोबर ते ओळखा. आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. हा प्रश्न बरोबर आहे. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. हे वाक्य चूक आहे. मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. हे वाक्य बरोबर आहे. आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. हे वाक्य बरोबर आहे. प्रश्न चौथा, कारणे लिहा. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. 1. गाणे कळवले, हवे ते गाणे ऐकवले, पत्राची दखल घेतली आणि 4. आभाराचे पत्र पाठवले. हे आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे आहेत. प्रश्न 5, पाठातील विनोद निर्माण करणारे वाक्य शोधा. 1. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. 2. थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं. 3. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. 4. त्याला थँक्यू दिलेस का पण, अशी विनोद निर्माण करणारी वाक्य आहेत. 5. तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. 6. आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजून होणार नव्हता. 7. जन्मल्या आईबापांचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेले नाही. हे विनोद निर्माण करणारे वाक्य आहेत. 8. थँक्स फॉर मॅरिंग, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. 9. भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं, आता थोडं भारनियमन करायला लागूया. 10. शस्त्रक्रियेसाठी दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञांनी आपल्या पोटाला हवा तोच म्हणजेच खरा तर नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू सुरी कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याचे आठवणीने आभार मानायला नको. 11. प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवले नाही तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको. 12. इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको. प्रश्न 6, खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. कॅप्शन म्हणजे घोषवाक्य.
2 टेन्शन म्हणजे ताणतणाव. 3 आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुविशारद. आणि 4 ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. प्रश्न 7वा, खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1 सुसंस्कृतपणाचा कडेलोट. उत्तर, शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत असे मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच. ते जे जे करतात ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षणच होय असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारेही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणजे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोट या शब्दातून व्यक्त होतो. 2 घाऊक आभार. उत्तर, सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय. प्रश्न 8वा, स्वमत. आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा. उत्तर, आपण अनेक कामे पार पाडतो. ही कामे आपण एकट्याने पूर्ण केलेली नसतात. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते, त्याचे फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो, त्यावर इतरांचाही अधिकार असतो. पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो. हे योग्य नाही. इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. परंतु सध्या आभाराचा अतिरेक चालू आहे. क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा आभार मानले जातात. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः किती संस्कृत आहोत असे दाखवण्यासाठीच आभार मानले जातात. असे होते तेव्हा आभाराचा मूळ उद्देश नष्ट होतो. म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे व नम्रतेने आभार मानले पाहिजेत. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर होय. भारनियमन, काटकसर हे गोंडस शब्द आहेत, पण वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबईसारख्या शहरात 24 तास वीज पुरवठा चालू असतो, पण ग्रामीण भागात 10-10, 15-15 तास वीज पुरवठा बंद असतो. ग्रामीण भागात जनतेला त्यामुळे अनेक हालापेष्टांना तोंड द्यावे लागते. शासन या हालापेष्टा कमी करीत नाही, मात्र या हालापेष्टांना गोंडस नाव देते, भारनियमन. उलट परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते. लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझ्याखाली आभार, सॉरी वगैरे शब्दांचा वापर करतात. अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा या शब्दांची उधळण केली जाते. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवर जाऊन पोहोचते. म्हणून लग्न करणाऱ्या नवरा मुलांचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. खरे तर आभाराची काटकसर करणे आवश्यक आहे. वीज पुरवठ्यातील अपुरेपणा, आभार इत्यादी शब्दांची उधळण या 2 विपरीत परिस्थितींचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून आभार या शब्दांची कोटी करीत लेखकांनी भारनियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार झाले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब व व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा.